नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मी तुमचा मित्र नितेश सूर्यवंशी तुमचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेच्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे जुन्या पेपरचं विश्लेषण. त्यामुळे आजच्या या आपण लेक्चर सिरीज मध्ये सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्सचा 2014 पासूनचं जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण बघणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जे नवीन असतील त्यांनी काय करायचंय, चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचे, कारण की आपले नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मागच्या जुन्या पेपरचं विश्लेषण महत्वाचं आहे, त्या बेसवरती तुमचे पुढचे प्रश्न सेट होऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पर्याय तुम्हाला क्वेश्चन दिसेल, तुम्ही पहिल्यांदा आन्सर कमेंट करायचे, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे बघा, वनस्पती, दोन्ही भाषेमध्ये प्रश्न ऍज सच आपण राज्यसेवेच्या पेपर मधून या ठिकाणी घेतलेले आहेत. वनस्पतीमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात असते? ओके, विच एन्झाइम इज फाउंड इन द लार्जेस्ट क्वांटिटी, जास्त प्रमाणामध्ये कोणता एन्झाइम वनस्पतीमध्ये असतो? 4 ऑप्शन इथे दिलेले आहेत. बीटा ग्लायकोसाइडेज, रुबीपी, कार्बोक्सिलेज, एंट्रोकायनेज आणि हेट्रोकायनेज 4 ऑप्शन आहेत. तर करेक्ट ऑप्शन तुम्हाला लवकरात लवकर काय करायचे, कमेंट करायचे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर कमेंट करा आन्सर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बीटा ग्लायकोसाइडेज जो आहे, ओके, हा जो बीटा ग्लायकोसाइडेज आहे, ह्या बीटा ग्लायकोसाइडेजलाच लॅक्टेज असं सुद्धा दुसरं नाव आहे. ठीक आहे, काय नाव आहे त्याचं? लॅक्टेज असं सुद्धा काय नाव आहे? बीटा ग्लायकोसाइडेजचं नाव काय आहे? लॅक्टेज असं सुद्धा त्याचं काय दुसरं नाव आहे. हा काय करतो बघा, हा काय करतो, जो गॅलॅक्टोज न्यूक्लियस असतो, ठीक आहे बघा, गॅलॅक्टोज आणि गॅलॅक्टोज हे दोन जे गॅलॅक्टोज आहेत, ह्या दोन्ही मधला जे बॉन्ड आहे तो ब्रेक करण्याचं काम काय करतो? हा बीटा ग्लायकोसाइडेज काय करत असतो? दोन्ही मधला बॉन्ड ब्रेक करायचं काम कोण करत असतो? बीटा ग्लायकोसाइडेज काय करत असतो? दोन्हीतला बॉन्ड ब्रेक करायचं काम करत असतो. ठीक आहे, हा जो बीटा ग्लायकोसाइडेज आहे त्याच्याबद्दल दुसरी माहिती जर सांगायची म्हणजे हा ह्युमन मध्ये असतो, आपल्या ह्युमन मध्ये. ठीक आहे, आणि ह्याची जर डिफिशियन्सी झाली तर एक आजार होतो. ठीक आहे, जर हा बीटा ग्लायकोसाइडेज नसेल आपल्या बॉडीमध्ये, डिफिशियंट असेल म्हणजे कमतरता असेल, तर आपल्याला एक आजार होतो, त्याचं नाव आहे मॉर्क्युओ. ठीक आहे, मॉर्क्युओ बीटा सिंड्रोम. ठीक आहे, लक्षात ठेवा, मॉर्क्युओ बीटा सिंड्रोम नावाचा काय होतो? आजार होतो, जर बीटा ग्लायकोसाइडेज आपल्या बॉडीमध्ये नसेल. लक्षात घ्या, बीटा ग्लायकोसाइडेज जर आपल्याला द्यायचा असेल तर बॅक्टेरिया आहे, ईस्ट आहे, फंगस आहे, कवक आहे, त्याच्यामधून आपल्याला सप्लाय होऊ शकतं बीटा ग्लायकोसाइडेज. आता बीटा ग्लायकोसाइडेज ओव्हरऑल कुठं आहे? मग ह्युमन मध्ये काय आहे? बीटा ग्लायकोसाइडेज हे ह्युमन मध्ये आहे. चीज वगैरे बनवण्यासाठी पण त्याचा काय होतो? वापर होतो ह्या बीटा ग्लायकोसाइडेजचा. ठीक आहे, दुसरा पर्याय आहे तुमचा इथं रुबी कार्बोक्सिलेज. लक्षात घ्या, रुबी कार्बोक्सिलेज जे आहे आपल्या प्लांट मध्ये, आन्सर तुम्ही कमेंट करायचंय, आपल्या प्लांट मध्ये, आपल्या सृष्टीमध्ये साधारण 2 प्रकारचे प्लांट म्हणतो आपण, C3 आणि C4 प्लांट. C3 प्लांट जे आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय असतं? तुमचं रुबी कार्बोक्सिलेज जे आहे ते एक्सेस प्रमाणात किंवा जास्त प्रमाणामध्ये असतं. ठीक आहे, तर सगळे जे काही प्लांट आहेत ते C3 मध्ये जास्त कॅटेगरी येतात. तुमचं शुगर केन, ओके, म्हणजे ऊस आणि काही गवताचे जे प्रकार आहेत ते C4 ह्या टाइप मध्ये येत असतात. गवताचे जास्त प्रकार आहेत ते C4 मध्ये येत असतात. एंटेरोकायनेज जो आहे, ठीक आहे, एंटेरोकायनेज जो आहे तो कुठं असतो? एंटेरोकायनेज जो आहे तो आपल्या आतड्यामध्ये असतो. ठीक आहे, कोणत्या आतड्यामध्ये असतो? लहान आतड्याचा जो पहिला भाग आहे, ठीक आहे, लहान आतड्याचा पहिला भाग आहे त्याला म्हणतात ग्रहिणी. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? ग्रहिणी. लहान आतड्याचा जो सुरुवातीचा पार्ट असतो ग्रहिणी, त्याला डिओडिनम म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? डिओडिनम म्हणतो. साधारण 25 सेंटीमीटर एवढा तो काय असतो? डिओडिनमचा भाग असतो लहान आतड्यामध्ये. तर तो त्या ठिकाणी कोणतं
एन्झाईम तो सिक्रेट करतो, ठीक आहे. हा एंटरोकायनेज काय एक एन्झाईम आहे तो सिक्रेट करत असतो. हे एंटरोकायनेजचं काम काय बघा, ह्याचं काम आहे एक एन्झाईम आहे ट्रायसिनोजेन. ट्रायसिनोजेन च रूपांतर, ठीक आहे, रूपांतर कुठं करतो, ट्रेप्सिन. ट्रेप्सिनोजेनचं रूपांतर कुठं करतो, ट्रेप्सिन मध्ये करतो. आता हा जो ट्रेप्सिन आहे त्या ट्रेप्सिनचं काम आहे प्रोटीनचं किंवा प्रथिनांचं काय करणं, डायजेशन करणं. ट्रिप्सिन काय करत असतो, प्रथिनांचं डायजेशन करत असतो, ठीक आहे. प्रथिनांचं काय करत असतो, डायजेशन. म्हणजे प्लांट मध्ये असणारा कोणता आहे, रुबो कार्बोक्सिलेज आहे, ठीक आहे. हेट्रोकायनेज जो आहे, ठीक आहे, हेट्रोकायनेजचं काम काय बघा, हेट्रोकायनेज काय करतो, ग्लुकोज रूपांतर ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये करायचं काम करतो. ग्लायकोलायसिस तुम्ही बघितली असेल, ग्लायकोलायसिस सायकल, ग्लुकोजचं रूपांतर ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये करायचं काम काय करतो, हा हेट्रोकायनेज करत असतो. तर प्लांट मध्ये काय आहे मग, ओके बघा इथे या ठिकाणी दिलेले तो जो RUBP कार्बोक्सिलेज आहे, ठीक आहे, रुबो कार्बोक्सिलेज, तो काय करत असतो, जो काही कार्बन फिक्सेशनचं काम करत असतो, ठीक आहे. काय करत असतो तो काम, कार्बन जे काही कार्बन आहे त्याला फिक्स करायचं काम करत असतो. म्हणजे पर्यावरणातला कार्बन काय करायचा आहे, ऍटमॉस्फिअर मधला कार्बन घ्यायचा आहे, ओके. म्हणजे तो कार्बन कसा घ्यायचा आहे, CO2च्या फॉर्म मध्ये तो कार्बन येतो आणि ह्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये करायचंय. ह्याचे रूपांतर काय करायचंय, ऊर्जेमध्ये करायचंय, ठीक आहे. जसं की ग्लुकोज म्हणतो आपण, कशात करायचं, ऊर्जा म्हणजे कोणती, ग्लुकोज. तर हे जे रूपांतर आहे कार्बनचं ऊर्जेमध्ये जे रूपांतर आहे हे करण्यासाठी जो एन्झाईम लागतो, रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज असं सुद्धा त्याचं काय नाव आहे, रायबुलोज बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज असं सुद्धा काय त्याचं नाव आहे. तर 50% तो जो आहे C3 प्लांट मध्ये सापडतो आणि 30% जो आहे तो C4 प्लांट मध्ये, 30% त्यांच्या पानामध्ये सापडतो. लीफ मध्ये असतात, हे दोन्ही पण कुठं असतात, लीफ मध्ये असतात. कारण की प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिसची जी प्रक्रिया आहे ती कुठे होत असते, पानांमध्ये होत असते. आणि ग्रीन पिगमेंट असतो क्लोरोफिल नावाचा, कोणता, क्लोरोफिल नावाचा ग्रीन पिगमेंट असतो. तर क्लोरोफिल नावाच्या ग्रीन पिगमेंट मुळे फोटोसिंथेटिक होत असतं, ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचे की हे काय करतं, कार्बन फिक्सेशन करायचं काम करतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिश्वसनाच्या शेवटी तयार काय होतं, द एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. 4 ऑप्शन आहेत, तुम्ही आन्सर कमेंट करा आणि त्याच्यानंतर आपण एक्सप्लेनेशन लगेच बघूया. तर काय म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन किंवा ऑक्सिश्वसन, ऑक्सिश्वसन विनॉक्सिश्वसन, 2 प्रकारचे श्वसन आहेत, एरोबिक आणि अनएरोबिक. ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन असतो, ठीक आहे, आणि अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसतो. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये आणि अब्सेंट मध्ये असे 2 डिफरंट काय त्याचे टाइप्स आहेत. तर त्याच्या शेवटी काय तयार होतं असं विचारले तर करेक्ट ऑप्शन तुम्ही कमेंट करा लवकरात लवकर पटापट. आणि नवीन जे विद्यार्थी आहेत चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत चॅनल पोहोचलं पाहिजे. तर काय विद्यार्थी मित्रांनो, CO2 आणि O2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि पाणी, ठीक आहे, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतं. तर पुढे बघा या ठिकाणी कंपॅरेटिव्हली दिलेलं आहे ऑक्सी श्वसन, काय दिलेलं आहे तर बघा, ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन रिक्वायर्ड म्हणजे ऑक्सिजन लागतो, आणि विनॉक्सिश्वसन, ओके, विनॉक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन लागत नाही. 2 प्रकारचे शोषण असतात एरोबिक आणि प्लांट मध्ये बेसिकली, ठीक आहे. जर ऑक्सिश्वसन मध्ये एनर्जी किती तयार होते असं कुठे विचारलं तर 38 ATP एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये असते, स्टोअर ATP ऍडोनसिन ट्राय फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये काय असते एनर्जी प्लांट मध्ये
स्टोअर असते. तर हे एटीपी किती तयार होतात एरोबिक मध्ये 38 आणि अनारोबिक मध्ये फक्त 2 एटीपी काय होत असतात तयार होत असतात. आता बघा जी काही एनर्जी मिळवण्याची प्रक्रिया आहे ही एनर्जी मिळवण्याची प्रक्रिया ग्लुकोजचं ब्रेकडाऊन. ओके, ग्लुकोज आपण जेव्हा जेवणातून आपल्या डाएट मधून पण जात असतो आणि प्लांटला पण मिळत असतं. त्या ग्लुकोजचं कम्प्लीट ब्रेकडाऊन होत असतं एरोबिक मध्ये. ठीक आहे, माणसांमध्ये एरोबिक असतं कारण की आपण ऑक्सिजन घेतो. ठीक आहे, अनएरोबिक मध्ये काय पार्शियल ग्लुकोजचं कम्प्लीट ब्रेकडाऊन होत नाही, अर्धवट. ओके, अर्धवट त्याचं काय होतं ब्रेकडाऊन होतं, अर्धवट त्याचं ब्रेकडाऊन होतं. ह्याचं एंड प्रॉडक्ट दिलाय. शेवटी काय तयार होतं ही सगळी रिॲक्शन झाल्या जे आपण तुम्हाला माहित आहे ग्लायकोलायसिस पाथवे, क्रेब्स सायकल, केल्विन सायकल, ह्या ज्या सगळ्या सायकल बघितल्या त्या कुठं होत्या एरोबिक मध्ये असतात. ह्या सगळ्या ज्या सायकल्स असतात ते कुठं असतात एरोबिक मध्ये असतात. आणि त्याच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं जे की आपला आन्सर होतं, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. आणि ह्याच्या शेवटी काय तयार होतं बघा, माणसांमध्ये किंवा ह्युमन मध्ये किंवा अॅनिमल मध्ये तयार होतं लॅक्टिक ऍसिड आणि प्लांट मध्ये इथं तयार होतं इथेनॉल अँड CO2. बघा, लॅक्टिक ऍसिड तयार होतं मसल्स मध्ये आपल्या. ठीक आहे, आपल्या मसल्स मध्ये जी प्रक्रिया होते ती अनारोबिक लॅक्टिक ऍसिड आणि प्लांट मध्ये इथेनॉल आणि CO2 हे लक्षात ठेवायचे. पुढच्या वेळेस जर प्रश्न आला अनारोबिक मध्ये काय तयार होते तर अॅनिमल मध्ये लॅक्टिक ऍसिड आणि प्लांट मध्ये इथेनॉल अल्कोहोल तयार होतं आणि CO2 तयार होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अति लघु रेडिओ तरंग भट्टीचे फ्रिक्वेन्सी दिलेली तिथं 2.45 2.45 गिगाहर्ट्झ चे फायदे काय आहेत असं विचारले. म्हणजे याला इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल, ऍडव्हान्टेज ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन फ्रिक्वेन्सी 2.45 चा फायदा काय आहे, ऍडव्हान्टेज काय आहे. ओके, पर्याय बघा इथे दिलेले. त्याच्यामध्ये ज्वाला नाहीत, पदार्थामध्ये पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते, अन्न पदार्थामध्ये भौतिक बदल घडतो, निर्जंतुकीकरण होते. 4 पर्याय तर पुढे सब पर्याय दिले. देर आर नो फ्लेम, जाळ वगैरे नसतो तिथं. डिस्ट्रक्शन ऑफ न्यूट्रिएंट इज लेस, न्यूट्रिएंट डिस्ट्रक्शन होतं पण कमी प्रमाणात होतं. देर इज फिजिकल चेंज, अन्नामध्ये भौतिक बदल होतो आणि स्टरलायझेशन इफेक्टेड. ओके, निर्जंतुकीकरण होतं, जंतू नष्ट होतात. तर तुम्हाला माहिती आहे मायक्रोवेव्ह ओव्हन ओके लग्नामध्ये गिफ्ट येतं. ठीक आहे, अधिकारी झाल्यावर तर मोठमोठे गिफ्ट येतात. तर लग्नामध्ये मला किंवा प्रत्येक बऱ्याच जणांच्या घरी मायक्रोवेव्ह ओव्हन असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ काय करतो आपण इन्स्टंटली लगेच गरम करू शकतो. ठीक आहे, वेगवेगळे पदार्थ गरम करू शकतो तुम्हाला माहिती आहे. आणि ही जी मायक्रोवेव्ह आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे जे काही वेव्हज आहेत, ठीक आहे, विबजॉर म्हणतो आपण त्याला, त्याच्यातला मायक्रोवेव्ह एक रिजन आहे. ओके, तुम्ही आन्सर कमेंट करा, काय तुमच्या लॉजिक नुसार आन्सर कमेंट करा, आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया की काय आहे. ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जाळ नसतो कधीच. त्याच्यामुळे ऑप्शन 1 जे इथं काय होणार आहे कॅन्सलच होणार आहे. ऑप्शन 1 काय होणार आहे कॅन्सल होणार. मग 1 मध्ये असणारा पर्याय बघा तुम्ही, बी पर्याय पण कॅन्सल होईल आणि 1 नंबरचा 2 पर्याय पण कॅन्सल होईल. उरतं 3 आणि 4 मध्येच. ठीक आहे, 3 आणि 4 मध्येच काय गोष्टी उरतात. ठीक आहे, तर बघा 3 आणि 4 मध्येच तुम्हाला काय करायचंय ऑप्शन सिलेक्ट करायचं. स्टरलायझेशन होतं तिथं. ठीक आहे, म्हणजे डी आहे, डी दोन्ही मध्ये पण आहे. डिस्ट्रक्शन ऑफ न्यूट्रिएंट काही प्रमाणात डिस्ट्रक्शन होत असतं. ठीक आहे, म्हणजे बी आहे आणि सी आहे. ऑप्शन काय राहील मग इथं करेक्ट ऑप्शन काय येईल मग ओके ज्वाला नाही त्याच्यामध्ये, सॉरी तुम्हाला मी इथे कॅन्सल देतो, जाळ नसतो त्याच्यामध्ये, हे बरोबर आहे पर्याय. ज्वाला नाहीत हे पर्याय बरोबर आहे, मी इथं रॉंग म्हटलो, आय एम व्हेरी सॉरी. जाळ नसतो मायक्रोवेव्ह मध्ये, कधी जाळ बघितलाय का, जाळ नसतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, काही प्रमाणात होते आणि
बी आणि डी, अन्न पदार्थात बदल घडत नाही. आपण जेव्हा अन्न पदार्थ गरम करण्यासाठी साधारण तिथे ठेवतो, गरम होतं आणि लगेच आपल्याला तीच अन्न पदार्थ होतो, त्याच्यात बदल घडतो का? अन्न पदार्थामध्ये बदल घडत नाही. ठीक आहे, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी काय बिलकुल हा 3 प्रकारचा सी नाहीच आहे. तो अन्न पदार्थात बदल घडत नाहीये. जसं जसं मिळतं निर्जंतुक स्टरलायझेशन होतं, ज्याला नसतं जात नसतो तिथं पौष्टिकता काही प्रमाणात कमी होते. लक्षात घ्या, जे मायक्रोवेव्ह आहे त्याच्यामध्ये बघा, ठीक आहे, मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता, या ठिकाणी रेंज दिलेल्या आहेत मायक्रोवेव्ह मध्ये, आणि इथं वेगवेगळ्या आपल्या वेव्ह दिलेल्या आहेत, जसं गॅमा रेज, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट रे, व्हिजिबल रे, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्ह. ठीक आहे, ह्या काय केलेल्या वेगवेगळ्या वेव्ह दिलेल्या आहेत, आणि त्याच्यात तरंगलांबी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर तरंगलांबी बघा 0.01 नॅनोमीटर जी एक गॅमाची आहे. तर मायक्रोवेव्हची काय बघा 1 mm, ते 1 मीटर एवढी काय वेव्हलेंथ आहे, तरंगलांबी आहे. फ्रिक्वेन्सी बघा 300 गिगाहर्ट्झ ते 300 मेगाहर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी आहे. ही रेंज पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि या ठिकाणी एनर्जी दिलेली त्याची. ठीक आहे, एनर्जी काय केलेली आहे, दिलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, या ठिकाणी जो मायक्रोवेव्ह रिजन आहे तोच रिजन आपण या ठिकाणी एक्सप्लेन ह्या चार्ट मध्ये खाली दिसतोय. तर ह्याच्यामध्ये 2 ते 4 च्या दरम्यान 2 गिगाहर्ट्झ ते 4 गिगाहर्ट्झ ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याचा वापर काय होतो, तर खाली इथं वापर दिलाय. ठीक आहे, मायक्रोवेव्ह मध्ये होतो, ओव्हन मध्ये जे ओव्हन आपण वापरतो मायक्रोवेव्ह ओव्हन त्याच्यामध्ये होतो, रडार मध्ये होतो. ठीक आहे, वेदर मध्ये होतो, हवामान आपल्याला जेव्हा कॅल्क्युलेट करायचं असतं तिथं होतो. ठीक आहे, 5G जे नेटवर्क आहेत त्याच्यामध्ये पण 2 ते 4 एस बँड इथं बँड दिलेले आहेत. हे एस बँडचा तिथं वापर होतो. तुम्हाला विचारू शकतात की याच्यामध्ये कोणते बँड आहेत, वेगवेगळे बँड दिलेले आहेत. VHF बँड, UHF बँड, एल बँड, एस बँड, सी बँड, एक्स बँड, क्यू बँड, के बँड आणि के बँड, हे वेगवेगळे बँड आहेत. तुम्हाला ह्याचं मी एक लिंक टेलिग्राम मध्ये एक नितेश सर नावानं MPSC आपल्या सेम चॅनलच्या नावाने एक टेलिग्राम बनवतो, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्याच्यात तुम्हाला एक PDF मी टाकेल. ठीक आहे, तिथं तुम्ही जॉईन व्हा. तर इथं काय केलं, रेंज दिलेल्या आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हनच्या काय केलेल्या आहेत, ह्या रेंजेस दिलेल्या आहेत. ठीक आहे, बघा या ठिकाणी हे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. हे जे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, ठीक आहे, तर हे मायक्रोवेव्ह ओव्हन आपण घरगुती वापरासाठी वापरतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 2 ते 4 अशी रेंज असते. 2 ते 4 गिगाहर्ट्झ अशी रेंज आपण शक्यतो वापरत असतो. तर त्या रेंज मधला पर्टिक्युलरली 2.45 हा जो रिजन आहे, ठीक आहे, तो ह्या ओव्हन मध्ये वापरलेला असतो. ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय केलेली असते, ओव्हन मध्ये वापरलेली असते, आणि त्याची जी वेव्हलेंथ आहे, वारंवारता असते 12.5 सेंटीमीटर असते. लक्षात ठेवा. तर अन्न पदार्थ त्या ठिकाणी गरम करण्यासाठी, गरम केलं तर स्टरलाइज होतंय. अन्न पदार्थात बदल होत नाही. लक्षात घ्या, अन्न पदार्थात कसलाही बदल होत नाही त्या ठिकाणी. त्याच्यानंतर लार्ज इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर प्रमाणात त्याचा वापर केला जातो, मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये. तर तिथं 915 मेगाहर्ट्झ, ठीक आहे, एवढा वापर केला जातो. 915 म्हणजे खूप हाय लेवलवरती त्या ठिकाणी वापर केला जातो मोठमोठ्या कंपन्यांमध्ये. ठीक आहे, आणि त्याची वारंवारता दिली आहे 32.8 सेंटीमीटर. ठीक आहे, तर अन्न पदार्थ साठी वापरतो तिथं अन्न पदार्थात बदल होत नाही, भौतिक बदल होत नाही. बाकी निर्जंतुकीकरण होत असतं, सगळं गोष्टी होत असतं. अन्न आपल्याला गरम मिळतं. ओके, फ्रेश अन्न परत लगेच आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. पुढचा आहे बघा, रमन परिणाम कशाला म्हणतात, रामन इफेक्ट. ओके, रमन इफेक्ट कशाला म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर रमन इफेक्ट मध्ये काय होतं बघा, फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या अप्रत्यर्थ संघातास, फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या प्रत्यक्ष संघातास. ओके, बघा पेपर सेट होत असताना 99.99% पेपर पहिले इंग्लिश मध्ये सेट होतो, नंतर त्याचं मराठी ट्रान्सलेशन होतं, म्हणून बऱ्याच वेळेस मराठी प्रचंड हार्ड असतं. त्यामुळे स्टडी करत असताना इंग्लिशचा आधार घ्या, जेणेकरून कंटेंट खूप जास्त प्रमाणात सापडेल. इनइलॅस्टिक कोलेजन होत असतं, इलॅस्टिक कोलेजन होत असतं, इनइलॅस्टिक कोलेजन ऑफ फोटॉन विथ मॉलिक्यूल होत असतं, इलॅस्टिक कोलेजन ऑफ फोटॉन विथ
मॉलिक्यूल होत असतं. काय इथं आन्सर आहे? तर या ठिकाणी आपला आन्सर काय? इन इलास्टिक कोलेजन ऑफ फोटॉन विथ द मॉलिक्यूल, हे काय आन्सर आहे. बघा रमन इफेक्ट मध्ये काय होत असतं? रमन इफेक्ट म्हणजे काय मित्रांनो? स्कॅटरिंग, ओके, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ठीक आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट. जेव्हा एखादा लाईट एखाद्या पदार्थावरती पडतो, तर पदार्थावरती पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं? लाईटचं स्कॅटरिंग होत असते. वेगवेगळ्या किरणांमध्ये त्याचं काय होत असतं? रूपांतर होत असतं मॉलिक्यूल सोबत. म्हणजे फोटॉन, लाईट म्हणजे एनर्जी, एनर्जी नथिंग बट द फोटॉन. ठीक आहे, तर त्याचं कोलिजन कुठं होत असतं? डिफरंट मॅटर सोबत जर झालं. आपण प्रिझम बघितला होता, प्रिझमला जेव्हा लाईट पास केले जाते तेव्हा होतं, पण सृष्टीतल्या कोणत्याही मॉलिक्यूल सोबत झालं तरी रिफ्लेक्शन त्याचं होत असतं, परावर्तन त्याचं होत असतं. परावर्तन झाल्यामुळे वेगवेगळ्या एनर्जी तयार होतात. तर हा जो शोध लावलेला आहे तो कोणी लावलेला आहे? भारतीय शास्त्रज्ञ सीव्ही रमन यांनी लावलेला आहे. आता सीव्ही रमन यांनी हा जो शोध लावलेला आहे त्याच्यासाठी, ओके, त्याच्यासाठी सीव्ही रमन या शास्त्रज्ञाला नोबेल प्राइज 1930 ला मिळालेलं आहे. ओके, हा जो शोध आहे रमन इफेक्ट, ह्याला म्हणतात प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, स्कॅटरिंग ऑफ लाईट असं सुद्धा त्या परिणामाला म्हटलं जातं. फिजिक्स मध्ये त्यांना नोबेल मिळालं. 28 फेब्रुवारी 1928 ला त्यांनी काय केलंय? शोध लावलेला आहे. म्हणून 28 फेब जो आहे हा आपण विज्ञान दिवस, ओके, सायन्स डे म्हणून आपण काय करतो? नॅशनल सायन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. ठीक आहे, इन इलास्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन बाय मॅटर तिथं होत असतं. बघा इथे दिलेलं आहे रमन इफेक्ट. लाईट पास केलेला आहे प्रिझम मधून, तर हे विबजॉर जे आहे हे वेगवेगळे डिफरंट लाईट स्कॅटर झालेले आहेत. ठीक आहे, हा जो शोध लावलेला आहे भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांनी लावलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल अशा पद्धतीनं, ठीक आहे, हॉरिझॉन्टल पुरा डायग्राम मी काढलेली म्हणजे कशी लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल इन द सेन्स अशी ठेवलेली आहे आणि इथं काहीतरी क्षितिज समांतर आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे. गुळगुळीत पृष्ठभागावर ओढली म्हणजे असा ब्लॉक ठेवला आणि तो काय केला? ओढला. तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल, कोणतं बल त्या वस्तूवर क्रिया करतं असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी वस्तू अशा पद्धतीने गुळगुळीत ह्याच्यावर खेचली तर लक्षात घ्या, एक डायरेक्टली पहिला तर फोर्स असतो गुरुत्वाकर्षण, तो कंपल्सरी, ओके, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो आपण त्याला, ग्रॅव्हिटेशनल, तो कंपल्सरी असतो. दुसरा इकडे जाणारा एक फोर्स असतो हॉरिझॉन्टलला. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनला म्हणजे क्षितिज समांतर, हे काय झालं? क्षितिज समांतरला जाणारा फोर्स म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे. दुसरं झालं गुरुत्वीय बल म्हणजे पर्याय 2 पण बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण इकडे घर्षण करतोय पण इकडे पण एक फोर्स ऍक्ट होत असतो आणि या ठिकाणी हा जो कोण आहे इकडे पण एक फोर्स ऍक्ट होत असतो. ठीक आहे, म्हणजे जे काही त्याची पोझिशन आहे त्याच्या अपोजिटचा फोर्स, म्हणजे हे जे काही स्थान आहे, जे काही पोझिशन आहे त्याच्या विरोधामध्ये एक फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनच्या विरोधामध्ये एक फोर्स असतो. ठीक आहे, आणि लास्टला हॉरिझॉन्टल सरफेस मुळे फोर्स असतो. म्हणजे सगळ्याच पद्धतीचे जे फोर्स आहेत ते या ठिकाणी काय असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून चारी पण पर्याय इथं काय करेक्ट आहे. ओके, रिएक्शन फोर्स ड्यू टू द हॉरिझॉन्टल सरफेस, त्या सरफेस मुळे एक फोर्स असतो. ठीक आहे, त्या पृष्ठभागामुळे या ठिकाणी तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. ठीक आहे, इकडे वर एक जाणार आहे, हॉरिझॉन्टल एक आहे, ग्रॅव्हिटेशनल एक आहे, ओके, आणि वर एक जाणार आहे. असे चारही प्रकारचे काय फोर्स त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, म्हणून चारही पण पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कार्बनचे ॲलोट्रॉप्स कुठले ते सांगा. कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणते हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर बघा कोणते ॲलोट्रॉप्स आहेत. कार्बन, हॅलाइड, डायमंड, फुलेरीज, ग्राफाइट, कॅनाइट.
आता ॲलोट्रॉप म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. ॲलोट्रॉप म्हणजे समजा कार्बन आहे, एकाच पदार्थाचे वेगवेगळे रूप आहेत, त्याच केमिकली नेचर तेच आहे, पण रूपे काय आहेत त्याची, वेगवेगळी रूपे. सेम मॉलिक्यूल बट डिफरंट फॉर्म. मॉलिक्यूल सेम आहे पण त्याचे फॉर्म काय डिफरंट आहेत, त्याला काय म्हणायचं, ॲलोट्रॉप्स म्हणायचे. त्याला काय म्हणायचं, त्याला ॲलोट्रॉप्स. सेम असतील आणि डिफरंट असतील तर त्याला काय म्हणायचं, ॲलोट्रॉप्स म्हणायचं. तर कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणते या ठिकाणी विचारले, तुम्हाला आन्सर जर माहित असेल तर कमेंट करा. लक्षात घ्या, कार्बनचे जे ॲलोट्रॉप आहे या ठिकाणी आपला आन्सर काय आहे, 1, 2 आणि 3. हे तिन्ही पण काय करेक्ट आहेत, म्हणजे आपला आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय BCD. तर बघा, कार्बनचे जे ॲलोट्रॉप्स आहे, कार्बन इतर अणुबरोबर संयोग पावण्याची जी क्षमता असते, ठीक आहे, संयुजा कार्बनची खूप चांगली आहे. संयुजा चांगली असल्यामुळे कार्बन इतर ह्याच्यासोबत काय करतो, तापमानानुसार, कशावर अवलंबून आहे ही सगळी प्रक्रिया, त्याच्या वेगवेगळ्या टेम्परेचरनुसार, तापमानानुसार आणि दबावानुसार, टेम्परेचर आणि प्रेशरमुळं ॲलोट्रॉप्स तयार होतात. कशामुळं, टेम्परेचर आणि प्रेशर, त्याला काय म्हणतात, अपरूपे. ठीक आहे, कार्बन मध्ये होतं म्हणून कार्बनची अपरूपे. ठीक आहे, स्ट्रक्चरली डिफरंट फॉर्म ऑफ द सेम एलिमेंट. एलिमेंट सेम आहेत पण स्ट्रक्चर त्याचं काय डिफरंट आहे. तर इथं कार्बनचे ॲलोट्रॉप दिलेले आहेत 8. हे गाजलेले जे फेमस 8 असे कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत. डायमंड, ग्राफाइट, लॅन्डेलाइट, बकमी, स्टेल, फ्लुरेलिन जे म्हटलं आपण ते, नंतर फ्लोराइट, C70, अमॉर्फस कार्बन, सिंगल वॉल्ड कार्बन, नॅनो ट्यूब. ठीक आहे, हे असे 8 काय कार्बनची विविध बहुरूपामध्ये 8 ही कार्बनची बहुरूपे आहेत. अजून काही दुसऱ्या पदार्थाची बहुरूपे बघा इथं, जसं की ऑक्सिजन आहे. ठीक आहे, ऑक्सिजनची मुख्य 4 बहुरूपे आहेत, लक्षात ठेवा. ऑक्सिजनची 4 आहेत, जसं की O2 म्हणतो आपण, जो की आपल्याला शरीरासाठी, आपल्या क्रियासाठी, आपल्याला जिवंत राहण्यासाठी जो वायू आहे, प्राणवायू, तो डाय ऑक्सिजन असतो. त्याच्यात O2 असतो, 2 असतात. ओझोन जो असतो तो ट्राय असतो, 3 असतात त्यात, O3 हे 3 असतात. टेट्रा ऑक्सिजन म्हणजे 4 आणि ऑक्टा म्हणजे 8. असे 4 प्रकारचे काय आहेत, ॲलोट्रॉप्स आहेत. आयर्न म्हणजे लोह, ठीक आहे, फेरस, आयर्नचे 4 प्रकारचे आहेत त्याचे सुद्धा, फेराइट, ऑस्टिन, डेल्टा आयर्न, हेक्झा, फेरियम आयर्नचे 4 आहेत. तसंच सल्फर आहे. ओके, सल्फरचे बघा, आता सल्फर मध्ये एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की सल्फरचे जे ॲलोट्रॉप्स आहेत त्याचे वेगवेगळे कलर आहेत. वेगवेगळे काय त्याचे कलर आहेत, जसं ऑक्टा सल्फर आहे अल्फा, ऑक्टा सल्फर अल्फा त्याचा ब्राईट कलर आहे, ऑक्टा सल्फर बीटा त्याचा येलो कलर आहे, ऑक्टा सल्फर गॅमा त्याचा लाईट येलो कलर आहे, हेक्झा सल्फर त्याचा ऑरेंज टू रेड कलर आहे, हेप्टा सल्फर लाईट येलो, एना सल्फर डीप येलो, डेक्टा सल्फर येलो टू ग्रीन, ऑक्टा डीके सल्फर लेमन टू येलो, असे विविध. ठीक आहे, तर नावं लक्षात ठेवा कोणाचे ॲलोट्रॉपचे कोणते नाव आहेत. त्याच्यानंतर नायट्रोजनचा ॲलोट्रॉप आहे डाय नायट्रोजन, जो जास्त प्रमाणामध्ये आपल्या नेचरमध्ये जे अवेलेबल असतो तो डाय नायट्रोजन असतो, N2. नंतर हेक्झिन, ऑक्टाक्झा, क्युबाइन, टेट्रा नायट्रोजन, ट्राय नायट्रोजन, सॉलिड नायट्रोजन, हे त्याचे नायट्रोजनचे ॲलोट्रॉप. असे विविध पदार्थाचे ॲलोट्रॉप. हे बघा, नोटबुक कंपल्सरी ठेवा. तुम्हाला 1 तासाचा व्हिडिओ जर कम्प्लीट तुम्ही बघत असाल तर प्रश्न, त्याचा आन्सर आणि त्याच्या संदर्भातलं विश्लेषण ठेवा, जेणेकरून त्याच्या आजूबाजूचा डेटा कलेक्ट होत आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनाने ते महत्वाचं आहे. परीक्षेत तो प्रश्न विचारलाय म्हणजे MPSC तिथपर्यंत आहे तर आपण ते आजूबाजूचं एक्सप्लेनेशन मिळवणं अत्यंत गरजेचं असतं. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न विचारलाय, ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप आढळतो. ऑक्सिजन ऑकर इन द नेचर इन डिफरंट आयसोट्रोपिक फॉर्म. किती आयसोट्रोप आहे. आता आयसोट्रोप तो ॲलोट्रोप होता, आता आयसोट्रोप म्हणजे काय ते पण आपण बघूया. किती आहेत तुम्हाला आधी माहित असेल तर कमेंट करा. ओके, पटापट कमेंट करायचे पर्याय दिसला की. ठीक आहे,
तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. तुम्हाला चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचे आणि सगळ्या ग्रुपवरती विद्यार्थी मित्रांना शेअर करा या गोष्टी. ठीक आहे. तर ऑक्सिजनच्या निसर्गात किती आयसोट्रोप्स असतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर किती असतात ऑक्सिजनचे? तर ऑक्सिजनचे असतात 3 आयसोट्रोप असतात. तर बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता आयसोट्रोप म्हणजे काय इथं लक्षात घ्यायचंय. आयसोट्रोप म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटॉन जो आहे, प्रोटॉन जो आहे जो सारखाच असतो, प्रोटॉन सारखाच असतो, सेम ऍटम आहे, प्रोटॉन सारखाच असतो, पण न्यूट्रॉन, ठीक आहे, न्यूट्रॉन आणि त्याचं मास, ठीक आहे, मास नंबर म्हणजे वस्तुमानांक. ओके, वस्तुमानांक काय असतो, वेगळा असतो. लक्षात घ्या, न्यूट्रॉनची संख्या म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17 आणि ऑक्सिजन 18 असे 3 आयसोट्रोप आहेत. आयसोट्रोप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रोटॉन सारखेच असतात. म्हणजे ऑक्सिजन 16 मध्ये पण 8 प्रोटॉन आहेत, ऑक्सिजन 17 मध्ये पण 8 प्रोटॉन आहेत, ऑक्सिजन 18 मध्ये पण 8च काय प्रोटॉन आहेत. न्यूट्रॉन बघा, न्यूट्रॉन किती आहेत, 8 आहेत, इथं 9 आहेत, इथं 10 आहेत. म्हणजे एक न्यूट्रॉन वाढत गेलेला आहे, म्हणजे न्यूट्रॉन वेगळे. आणि मास नंबर म्हणजे त्याचा वस्तुमानांक इथं 16 आहे, ह्याचा वस्तुमानांक 17 आहे आणि ह्याचा वस्तुमानांक 18 आहे. म्हणजे वस्तुमानांक मास नंबर पण काय डिफरंट आहे. प्रोटॉन सारखेच, न्यूट्रॉन आणि वस्तुमानांक वेगळा असेल तर त्याला काय म्हणायचं, आयसोटोप म्हणायचं. आणि ऍटम सेमच आहे, ऑक्सिजनच. ठीक आहे, ऍटम काय सेमच आहे, ऑक्सिजनच. म्हणून ऑक्सिजनचे किती आहेत, 3 प्रकारचे काय आहेत. बाकीचे इथं काही तुम्हाला अजून गोष्टी दिलेल्या आहेत, बाकीचे आयसोटोप दिले जसे की हायड्रोजन. ठीक आहे, ऑक्सिजनचं विचारलं तर पुढच्या वेळेस हायड्रोजनचं विचारू शकते. ठीक आहे, आपण रेडीच असलं पाहिजे, पुढच्या वेळेस काय दुसरं अजून विचारू शकते. तर हायड्रोजनचे किती आहेत बघा, इथं पण 3च आहेत. इथं प्रोटॉनची संख्या, न्यूक्लियनची नंबर ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉनची संख्या दिलेली ती पण तुम्ही बघू शकता. इथं लक्षात घ्या, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रायटियम 3 आहेत. ऑक्सिजनचे आपण सांगितले 3, 16, 17, 18. ठीक आहे, हे 3च आहेत. 19, 20 असा पर्याय टाकला तरी नाही. एखाद्या वेळेस तसा पर्याय टाकली कोणता नाहीये असा जर टाकला तर ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. कार्बनचे 3 आहेत, 12, 13 आणि 14. कार्बनचे आयोट्रॉप वेगळे, ते 8 आपण बघितलेले ते स्ट्रक्चर मध्ये. आणि हे बघा 12, 13 आणि 14 हे 3 आहेत. ह्याचे पण 3, ऑक्सिजनचे पण 3, हायड्रोजनचे पण 3 आहेत. क्लोरीनचे 2 आहेत, 35, 37. हे काय क्लोरीनचे हे आहेत. हे 35, 37 काय, हे न्यूक्लियर म्हणजे वस्तुमान मास नंबर इंडिकेट करतं. सोडियमचे 2 आहेत, 23, 24. सोडियमचे काय 2 काय तर आयसोटोप आहेत. ठीक आहे, तर किती आयसोटोप आहेत कोणत्या ॲटमचे ही पण लिस्ट तुमच्याकडं तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. पुढच्या एमसीक्यू साठी तुम्हाला ती कामाला येऊ शकेल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी योग्य वाक्याची निवड करायची. लक्षात घ्या, हे 2014चा पेपर आहे, त्याचा आपण एमसीक्यू विथ एक्सप्लेनेशन बघत आहोत. ध्वनी लहरी दिले, साऊंड वेव्स बद्दल दिलेले. ठीक, साऊंड वेव्स बद्दल दिलेले. ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थात वेग जास्त असतो. दुसरा पर्याय दिलाय, ध्वनी लहरी सर्वात निर्वात पोकळीतून, सर्वात नाही सॉरी निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम म्हणून त्याला. हे बघा, मी माझं एज्युकेशन हे फार्मसीमध्ये झालेले शिक्षण, त्याच्यामुळं आणि मी फार्मसीला शिकवतो. पण एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी मी स्वतः एमपीसीचं प्रिपरेशन केलेले मेन्स दिलेले आहे. पण एमपीसी साठी मी खास सायन्सचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मॅक्झिमम माझ्याकडे डेटा किंवा माझं जे काही नॉलेज आहे ते इंग्लिशमध्ये आहे, त्याच्यामुळे मराठीमध्ये एखाद्या वेळेस सांगताना थोडं 19-20 होऊ शकतं, समजून घ्या. ठीक आहे, काही हे असेल तर थोडं गडबड होऊ शकते, समजून घ्या. ध्वनी लहरी अनुलंब लहरी असतात म्हणजे लॉंजिट्युडल असतात. आणि लास्ट आहे, ध्वनी लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. असे 4 पर्याय आहेत, ते तुम्हाला निवडायचे. सगळ्यात लक्षात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ऑप्शन तुम्ही निवडा मी एक्सप्लेनेशन करत असताना. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची की या ठिकाणी जेव्हा सॉलिड, लिक्विड आणि गॅस असे 3 गोष्टी असतात. सॉलिड, लिक्विड आणि गॅस अशा 3 गोष्टी असतात. सगळ्यात फास्ट ध्वनी असतात सॉलिड मधून.
नंबर 2 लिक्विड मधून, सगळ्यात लो जे असतात कमी प्रमाणात असतात गॅस मधून. ठीक आहे, म्हणून बघा पहिलं वाक्य काय बरोबर आहे, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल फास्टर इन द सॉलिड, हे बरोबर आहे. दुसरं, ध्वनी लहरी ज्या जातात त्या लॉन्जिट्युडनल असतात, अशा ट्रान्सफर्स नसतात. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल असतात, म्हणजेच हा पण पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही आन्सर कमेंट करा काय आन्सर आहे तर. ठीक आहे, म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. ए आणि सी, ए आणि सी असणारा फक्त एकच पर्याय होता. ए बरोबर आहे आणि सी बरोबर आहे. त्याच्यानंतर बी ऑप्शन बघा, व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी, म्हणजे जिथं हवा नाही. आता ध्वनीला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम लागत असतं, माध्यम लागत असतं, आणि व्हॅक्यूम मध्ये जर काहीच माध्यम नसेल, ठीक आहे, तर मग हे रॉंग आन्सर आहे. व्हॅक्यूम मध्ये ते जाणारच नाही, माध्यम लागत असतं. ठीक आहे, म्हणून हे रॉंग आन्सर आहे. लास्ट आहे, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल स्लोअर इन द गॅस दॅन लिक्विड, बरोबर आहे. ओके, गॅस मध्ये स्लो असतात आणि लिक्विड मध्ये फास्ट असतात. बघा या ठिकाणी दिले, आणि हे सगळं डिपेंड कशावर असतं, टेम्परेचरवर असतं. साऊंड वेव्ह फास्ट असतात सॉलिड मध्ये, त्याच्यानंतर लो असतात लिक्विड मध्ये, आणि एकदम लो गॅस मध्ये. तर हे काय असतं तर टेम्परेचरवरती अवलंबून असतं. टेम्परेचर कसं आहे, उदाहरण दिलं, हवेचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करा, तर व्हेलॉसिटी किती असते, 331 मीटर पर सेकंड एवढी स्पीड असते साऊंडची, म्हणजे फास्ट आहे तिथे. एअरचं टेम्परेचर जर 20 असेल, साधारण 20 तापमान असेल, तर 343 आहे, म्हणजे वाढलं. त्या तापमान वाढलं, साऊंड वेव्हचं काय झालं, ट्रॅव्हलची स्पीड जी आहे साऊंडची, ध्वनीची, ती वाढलेली. वॉटरचं टेम्परेचर 25 असतं, 1493 वाढली आहे. ठीक आहे, व्हेलॉसिटी काय झालेली साऊंडची, वाढलेली आहे. सी वॉटरचं 15.33 वाढलेली आहे, कॉपरचं वाढलेली आहे. बघा डायमंड सगळ्यात हार्ड आणि कठीण असतं, सॉलिड सगळ्यात हार्ड सॉलिड असतं, त्याचे बघा, म्हणजे सॉलिड मध्ये जास्त आहे, 12,000 एवढी व्हेलॉसिटी. ठीक आहे, सॉलिड, आणि त्याला मेल्टिंग पॉईंट पण त्याचा खूप आहे, टेम्परेचर खूप जास्त ते मेल्ट होतं असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, तर लक्षात घ्या सॉलिड मध्ये जास्त आहे, हे टेम्परेचर नुसार तुम्हाला काय केलेलं इथं दिलेलं आहे. आता बघा हे जे साऊंड वेव्ह जातात, तर ते कशा पद्धतीने जात असतात, हे अशा पद्धतीने साऊंड वेव्ह जात असतात. ठीक आहे, अशी जी पोझिशन असते तिला म्हणायचं लॉन्जिट्युडनल पोझिशन, आणि जर ते अशा पद्धतीने जात असतील तर त्याला म्हणायचं ट्रान्सफर पोझिशन. म्हणजे उदाहरणार्थ व्हिजिबल लाईट जे आहे, टेलिव्हिजन जेव्हा आपण बघतो, टीव्ही पाहतो, तर आपल्या डोळ्यांना टीव्हीचे जे किरण दिसतात, तर ते कसे असतात, ट्रान्सवर्स वेव्हज असतात. आणि आवाज जेव्हा आपल्याला ऐकू येतो, म्युझिक सिस्टीम साऊंड जेव्हा चालू असतं, तेव्हा ते कसं असतं, लॉन्जिट्युडनल वेव्ह असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं, कसं असतो, लॉन्जिट्युडनल वेव्ह असतो. ठीक आहे, हा दोन्हीचा एक डिफरन्स लक्षात घ्या, नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या, हे सगळे पॉइंट तुमच्या एक्झामला कामाला येतील. पुढचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतींना द्विमान पद्धतीत कोणत्या शास्त्रज्ञाने, म्हणजे बायनॉमिकल क्लासिफिकेशन, ठीक आहे, कोणत्या शास्त्रज्ञानं हे केलेलं आहे. ठीक आहे, तर शास्त्रज्ञाचं नाव आहे कार्लस लिनस. हे काय त्याचं, कमेंट करा काय नाव. लक्षात ठेवा, सध्या आपण जे बॉटनिकल सिस्टीम वापरतो, नावं देण्याची जी नॉमेनक्लेचरची, त्याच्यामध्ये 2 गोष्टीचा उल्लेख असतो. ठीक आहे, 2 गोष्टीचा त्याच्यामध्ये उल्लेख असतो, एक असतो जीनस आणि दुसरे असते स्पेसीज. ठीक आहे, तर लक्षात घ्या, पहिला पार्ट जो असतो तो जेनरिक नेम म्हणून त्याला आपण, आणि सेकंड पार्ट असतो स्पेसिफिक नेम म्हणून. ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं जे आन्सर आहे ते कार्ल लिनियस या शास्त्रज्ञानं काय केलेले, कार्ल लिनियसनं त्याचा शोध लावलेले किंवा सांगितलेली सिस्टीम. तर बघा तुम्हाला माहित आहे की इन जनरल सिस्टीम आहे की कशा पद्धतीने असतं, नावाच्या लास्टला जीनस आणि स्पेसीज असतो, आणि हेच काय केलं जातं, बायनॉमिकल सिस्टीम मध्ये ह्याचा वापर केला जातो नामनिर्देशन. पण ती जे सिक्वेन्स आहे हा सुद्धा परीक्षेत विचारू शकतात. सिक्वेन्स कसा असतो,
लाईफ असते, नंतर डोमेन असतो, किंगडम असतो, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली. फॅमिलीच्या नंतर सब फॅमिली पण असते. फॅमिलीच्या नंतर सब फॅमिली पण असू शकते, नंतर जीनस आणि स्पेसिस असतो. आता बघा, उदाहरणार्थ आता ॲलो नाव आहे, ठीक आहे. ॲलोव्हेरा, ॲलोव्हेरा नावाचं तुम्हाला झाड माहिती आहे, कोरफड, ठीक आहे. तर काय ॲलोव्हेरा, आता ॲलो जे आहे ते जीनस आहे आणि हे काय त्याचं स्पेसिस आहे, हे काय त्याचं स्पेसिस आहे. आता ॲलो, ठीक आहे, ॲलो बार्बाडेस पण नाव आहे, ठीक आहे. ॲलो कुऱ्या असं पण एक नाव आहे. म्हणजे हे ॲलो ॲलो सेमच राहिलं, ॲलोवेरा, ॲलो बार्बाडेस, ॲलो कुऱ्याव, तर ॲलो सेमच राहिलं. म्हणजे काय, जीनस तेच राहिलं, स्पेसिस त्याच्या वेगवेगळ्या असतात, ठीक आहे. स्पेसिस काय असतात, त्याच्या वेगवेगळ्या स्पेसिस असतात. म्हणजे ह्या पद्धतीच्या नॉमेनक्लेचरचा शोध कोणी लावलाय, तर त्याच्या नॉमेनक्लेचरचा शोध कार्ल लिनियसनं लावलाय. हा सिक्वेन्स पण लक्षात ठेवा आणि तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोणता प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करतो? विच ॲनिमल टिश्यू सिंथेसाइज, स्टोअर अँड मेटाबोलाइज द फॅट? ओके, म्हणजे फॅट जे आपल्या शरीरात आहे तो कोणत्या टिश्यू मध्ये स्टोअर होता असं विचारलेलं आहे. आन्सर तुम्ही कमेंट करा पटापट. लक्षात घ्या, इथं इपिथेलियल टिश्यू आहे. आता इपिथेलियल टिश्यू जो असतो ती आपली आउटर स्किन जी आहे, ती सगळी स्किन किंवा ऑर्गनची जी स्किन आहे ती कशाने बनलेली असते? इपिथेलियल टिश्यूनं बनलेली असते. त्याच्यामध्ये स्टोरेज, काहीच फॅट वगैरेचं स्टोरेज नसतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. दुसरं कनेक्टिव्ह टिश्यू, जसं की ब्लड आहे आपला, ओके. ब्लड काय, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो आपण रक्ताला, ब्लडला. त्याच्यानंतर आपले बोन आहेत, हाडं आहेत, ते पण कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे ह्या गोष्टी असतात, किंवा ब्लड मध्ये प्रोटीन्स वगैरे हे असतं. फॅट वगैरे जास्त डिपॉझिट नसतं, असतं त्याच्यामध्ये, पण स्टोरेज डिपॉझिट वगैरे नसतं होत, तिथं राहत नसतं, ठीक आहे. संग्रहण होत नसतं फॅटचं. त्याच्यानंतर आहे मसल्स, ओके. आपले जे मसल्स आहेत, ओके, मसल मध्ये फायबर्स वगैरे असतात, तर फॅट वगैरे नसतं मसल्स मध्ये, स्टोअर वगैरे होत नसतं. तर फॅट स्टोअर करण्यासाठी, तयार करण्यासाठी, ठीक आहे, जे एक्सेस ग्लुकोज आहे आपल्या बॉडी मधलं, अति प्रमाणात आपण जेव्हा ग्लुकोज घेतो, त्या ग्लुकोजचं रूपांतर नंतर ग्लायकोजेन मध्ये होत असतं, आणि ग्लायकोजेनलाच म्हणतात ॲनिमल फॅट. काय म्हणतात ग्लायकोजेनला? ॲनिमल फॅट म्हणतो आपण, जे स्टोअर होतं ऍडिपोज टिश्यू मध्ये, तिथं सिंथेसाइज होतं, स्टोअर होतं, ठीक आहे. कुठं होतं स्टोअर? ऍडिपोज टिश्यू मध्ये स्टोअर होतं. लक्षात ठेवा, ग्लायकोजन म्हणतात, ओके. ॲनिमल फॅटला काय म्हणतो आपण? ग्लायकोजन म्हणतो, त्याच्यामध्ये ते स्टोअर होत असतो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विषाणू, व्हायरस डॅश डॅश असतात. व्हायरस जे असतात, ठीक आहे, जे आपल्याला डिसीज कॉज करतात, जसं की कोरोना व्हायरस म्हणू, किंवा बाकीचे पण इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, ठीक आहे. तर हिपॅटायटिस व्हायरस आहे, कोणते व्हायरस, HIV व्हायरस आहे, तर ते कसे आहेत? एक पेशी आहेत का पेशी भित्तिकी सहित पेशी आहेत, सेल्युलर विदाउट सेल वॉल आहेत, बहुपेशी आहेत का अपेशी आहेत? ठीक आहे, लक्षात घ्या काय आहे, तुम्ही आन्सर कमेंट करायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतो आपण, आणि जे स्वतःच अन्न तयार करू शकत नाही, दुसऱ्यावर अवलंबून असतात, त्यांना परपोषी म्हणतो आपण, ठीक आहे. आता बघा, स्वतःच अन्न तयार करण्यासाठी स्वतःचा सेल लागते, त्या सेलमध्ये न्यूक्लियस लागतो, ओके, केंद्रक लागतं, त्या केंद्रकामध्ये, ओके, ह्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया लागतो. अन्न तयार करायचं म्हणजे एनर्जी तयार करायची, ATP तयार करायचंय, तर ह्या सगळ्या गोष्टी लागतात, ओके. पण ह्या सगळ्या गोष्टी ऍब्सेंट असतात व्हायरसमध्ये. काय असतात? व्हायरसमध्ये असतात. आणि व्हायरस काय करतो लक्षात घ्या, व्हायरस एवढा शहाणा आहे,
एकाचे 2, 2चे 4, 4चे 5, त्याचं स्वतःचं मल्टिप्लिकेशन, त्याचं उत्सर्जन, त्याचं रिप्रोडक्शन करण्यासाठी जिथं व्हायरस शिरतो, म्हणजे माणसात शिरला तर माणसाच्या पेशीचा वापर करतो. होस्ट सेलचा काय करतो, म्हणजे व्हायरस येतो, शिरतो, इथल्या गोष्टीचा वापर करतो आणि परत काय करतो, वाढतो. स्वतःची त्याची काही सिस्टीम नाहीये. दे आर नॉन सेल्युलर. ते काय येतं, नॉन सेल्युलर आहे. त्याची स्वतःची काहीच सिस्टीम नसते. तो सगळं दुसऱ्यावर अवलंबून असतो व्हायरस. मग युनिसेल्युलर मध्ये काय येतं, तुमचा बॅक्टेरिया. ठीक आहे, तुमचा काय येतो, बॅक्टेरिया येतो, फंगा येतात, फंगस कवक, हे युनिसेल्युलर मध्ये येतात. मल्टीसेल्युलर मध्ये ह्युमन, आपण स्वतः ऍनिमल, ह्युमन, आपल्यामध्ये भरपूर प्रकारच्या सेल आहेत, वेगवेगळ्या टाईप, जवळपास 250 टाईपच्या, त्याच्यापेक्षा जास्त प्रकारच्या सेल आहेत आपल्या. आणि नंबर जर म्हटला तर 10 to the power 14 एवढ्या आपल्या नंबर ऑफ सेल आपल्या बॉडीमध्ये असतात. मल्टीसेल्युलर ऍनिमल आहे. सेल्युलर विदाउट सेलवॉल. सेलवॉल नसतं, कोणात नसतं सेलवॉल, आपल्यामध्येच नसतं, ह्युमन मध्ये. ह्युमन किंवा ऍनिमल सेल जी आहे त्याच्यामध्ये सेलवॉल नसतं. सेल्युलर असतं पण सेलवॉल नसतं. प्लांट मध्ये सेलवॉल असतं. सेलवॉल कुठं असतात, प्लांट मध्ये काय असतात, सेलवॉल असतात. हे मी बोलत आहे, तुम्ही जर नोटबुक घेऊन बसले आणि नोट डाऊन करत ठेवलं तर भरपूर प्रचंड प्रमाणात डाटा आणि कमी वेळेमध्ये सगळं तुमचं रिव्हिजन होत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जास्तीत जास्त नोटबुक घेऊन बसा आणि नोट डाऊन करतच पुढच्या गोष्टी बघत चला. ठीक आहे. सेल्युलर विदाउट सेल्युलर दुसरा एक आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोन्स, तो पण तसा असतो, सेलवॉल नसते त्याला. प्रोटोझोन्सला, प्रोटोझोन्समुळे मलेरिया नावाचा आजार प्रोटोझोन्समुळे होत असतो आपल्याला. ठीक. तर इथं मग आन्सर काय आपलं, नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तो. सेल नसते, सेल्युलर स्ट्रक्चरच नसतं त्याचं काही. पुढचा आहे, ठीक आहे, डायरेक्टच आन्सर आलेला आहे इथं. ठीक आहे, चालतंय, असू द्या. बघा, स्पॉट द ऑड. ऑड विचारलेले, खालीपैकी विसंगत पर्याय विचारलेला आहे. तर विसंगत पर्यायामध्ये बघा, प्रगंडिका, उर्विका, बहिर्पृष्ठता, असफलका. आता मराठीमध्ये याचे प्रचंड हार्ड नाव आहेत. इंग्लिशमध्ये नाव काय, ह्युमरस, फिमर, रेडियस, स्कॅपुला. आता बघा इथं आन्सर काय, फिमर आहे. ठीक आहे, आन्सर आता इथं पहिले स्टिक झालेलं होतं. आन्सर काय, फिमर आहे. आता बघा, हे हाड आहेत, हे वेगळे काय, बोनचे पार्ट आहेत. तर ह्युमन, हे जे बोनचे पार्ट आहेत, ठीक आहे, तर ह्या बोनच्या पार्ट मध्ये तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी, बघा, ह्युमरस हा हाताचा बोन आहे. ठीक आहे. स्कॅपुला पण काय, या बरगडी जे मागची फासोळीचं जे मागचा बोन असतो, म्हणजे हात तिथं अटॅच आहे, त्याचा बोन आहे. ठीक आहे. रेडियस, तो पण ओके, हाताची जी खालची साईड आहे, खालच्या साईडला रेडियस आणि वरच्या साईडला आणला, त्याचा बोन आहे. म्हणजे हे सगळे काय, तर हाताची जॉईंट बोन आहे. आणि फिमर जो आहे बघा, फिमर जो आहे तो पायाचा जो बोन आहे. आपल्या जो मांडीचं हाड आहे, ठीक आहे, आपलं जे मांडीचं हाड आहे ते काय असतं, फिमर जे हाड आहे ते आपल्या मांडीचं हाड आहे. ठीक आहे. म्हणजे हे आवड झाले, हे सगळे हाताचे हाड दिलेले, ते मांडीचे हाड दिलेले. त्याच्यामुळं तुम्हाला हे स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. लक्षात घ्यायचं या स्ट्रक्चर मध्ये की हाताचे कोणते बोना आहेत ते. तसंच तुम्हाला बोटाचे पण विचारू शकतात, पायाचे आणि बोटाचे. मेटाटार्सल पायामध्ये असतात, पायाच्या बोटामध्ये काय असतं, मेटाटार्सल असतं. आणि हाताचे बोट जे असतात तर त्याच्यामध्ये कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलेंजेल 3 बोन असतात. कार्पेल, मेटाकार्पेल, CMP. ओके, कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलेंजेल हे बोन असतात. ठीक आहे. टार्सल आणि फॅलेंजेलच इथं असतात पायामध्ये. तर हे वेगवेगळे बोन जे आहेत, हे पूर्ण बोन तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. त्याच्यावरून ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न आहे, फुलामध्ये आवश्यक मंडळ कोणते? निदल, परिदल, निदल दल, उमंग, जायंग, निदल पुंज, पुकेसर. आता लक्षात घ्या, ऍक्च्युअल आपण जेव्हा डिटेल मध्ये बघूया तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्ट बघता येते, पण इथे एक्सप्लेनेशन मध्ये काही लिमिटेशन्स आहेत, हे पण लक्षात घ्या. सेपल, टेपल, सेपल, पेटल, अँड्रोशियम, गायनोशियम. इसेन्शियल कोणते विचारले? काय विचारले? इसेन्शियल. आता मला सांगा, इसेन्शियल म्हणजे काय?
की जे पुढं प्रजनन करण्यासाठी कामाला पडतात. ठीक आहे, प्रजनन म्हणजे पुढं फ्रूट मध्ये रूपांतर झालं पाहिजे फ्लावरचं. ठीक आहे, तर प्रजनन करण्यासाठी कामाला कोण पडतात, तर कामाला पडत असतात मेल आणि फिमेल सिस्टीम. कोणती? मेल. अँड्रोशियमला काय म्हणतो आपण? मेल सिस्टीम. आणि फिमेलला, गायनोशियमला काय म्हणतो? फिमेल सिस्टीम म्हणत असतो आपण. म्हणजे 3 ऑप्शन हे काय करेक्ट आहे. तर इथं तुम्ही बघा डायग्राम मध्ये परत तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर अँड्रोशियम म्हणजे पुमंग. ठीक आहे, स्टेमन त्यालाच काय म्हणतो आपण? स्टेमन. एक म्हणजे पूर्ण सिस्टीमला अँड्रोशियम म्हटलेले, सिंगल असेल तर त्याला स्टेमन म्हणतो आपण, पुकेसर. ठीक आहे, हा पार्ट आहे, हा मेल पार्ट आहे अँड्रोशियम. आणि गायनोशियम जो पार्ट असतो, सिंगलला पिस्टिल म्हणायचं, होल सिस्टीमला गायनोशियम किंवा जाईन म्हणतात. ओके, म्हणजे तिथं ओव्हरी, ओव्हुल, ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा हे सगळे पार्ट त्याचे असतात. ओके, आणि बाकी मग सेपल्स हे बाहेरचे पाकळ्यांचे पार्ट. स्टेम म्हणजे हा देठाचा पार्ट. हे बाहेरचे सगळे काय झाले? हे सगळे बाहेरचे पार्ट झाले. ओके, पेटल्स म्हणजे बाहेरचा पार्ट. ते काही रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व नसतात. मेन जे असतात अँड्रोशियम आणि गायनोशियम, हे 2 रिप्रोडक्शन मध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात, म्हणून त्याला इसेन्शियल म्हणायचं. ठीक आहे, म्हणून काय म्हणायचं त्याला? इसेन्शियल म्हणायचं. पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे युरियाचे वहन. ओके, ट्रान्सपोर्ट जे आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ युरिया, युरियाचं ट्रान्सपोर्ट कोण करतंय असा प्रश्न काय केलेला आहे, विचारण्यात आलेला आहे. तर काय आन्सर आहे? ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये ज्या प्रोसेस होतात प्रत्येक सेलमध्ये, सगळ्या काही काम झाल्याच्या नंतर, सेलच्या सगळ्या प्रोसेस झाल्याच्या नंतर, ओके, तर आपल्या बॉडीमध्ये काय तयार होत असतं? युरिया तयार होत असतो. ओके, अति प्रमाणामध्ये युरिया बॉडीत पण राहायला नाही पाहिजे. हा युरिया शरीराच्या बाहेर जाणं गरजेचा असतो. ठीक आहे, हा युरिया शरीराच्या बाहेर जाण्यासाठी किडनीचा महत्वाचा रोल आहे. ठीक आहे, किडनीचा काय आहे? महत्वाचा रोल आहे. किडनी काय करते? फिल्टर करते, आणि फिल्टर करून युरिया काय करते? बाहेर टाकते. मग किडनीमध्ये फिल्टर होण्यासाठी काय लागतं? ब्लड येत असतं किडनीमध्ये. आन्सर तुम्ही कमेंट करायचे, प्रश्न समोर आला, आन्सर तुम्ही प्रश्न वाचायचा, तुमचे आन्सर पटापट कमेंट करायचे, एक्सप्लेनेशन माझं चालत राहणार. ठीक आहे, तर ब्लड जे असतं, ठीक आहे, तर ब्लड महत्वाचं असतं. आता प्लाझ्मा जो आहे, ब्लड मध्ये काय असतं? प्लाझ्मा असतो. ब्लड, ओके, ब्लडचं तुम्हाला माहिती आहे 2 पार्ट आहेत ब्लडचे, प्लाझ्मा आणि सेल असतात. तर प्लाझ्मा मध्ये काय असतं डिपॉझिट? तुमचा युरिया जो असतो तो त्या ठिकाणी प्लाझ्मा किंवा ब्लड, ह्या जे 2 काय करतात? त्याचं वहन काय करतात? ऑक्सिजन त्याचं वहन कधीच करत नसतं. डब्ल्यूबीसी करत नसतं. डब्ल्यूबीसी सैनिक पेशी आहेत, इम्युनिटी सिस्टीम प्रोव्हाइड करत असतात, ते करत नसतं. लायवा नसतं, लायेमध्ये पण त्याचं वहन होत नसतं. ठीक आहे, O2 करत नसतं, आरबीसी करत नाहीत, कारण आरबीसी ऑक्सिजन आणि CO2चं ट्रान्सपोर्ट आरबीसी करत असतात. ठीक आहे, श्वास आपण घेतला तो ट्रान्सपोर्ट करायचं काम आरबीसीचं असतं. मग राहिला कोणता पर्याय? 1 नंबरचाच पर्याय राहतो इथं, प्लाझ्मा आणि ब्लड. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे? इंडिगो ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे, ॲलिझरीन हा कृत्रिम रंग आहे. आता इथे एक तर पहिली गोष्ट लक्षात येते, ऑप्शन तुम्ही आन्सर कमेंट करा. पहिली एक गोष्ट लक्षात येते की ॲलिझरीन नावाची केमिकल दिसत आहे, म्हणजे हा सिंथेटिक डाय आहे का, असा प्रश्न पडतो तुम्हाला. ठीक आहे, आन्सर कमेंट करा तुम्ही याचा. ठीक आहे, तर आन्सर काय यायचं बघा, लक्षात घ्या.
ऍलिझरिन जे आहे हा लाल रंगाचा असतो सगळ्यात पहिले, ठीक आहे, लाल रंगाचा असतो आणि हा निसर्गात प्रेझेंट आहे, कृत्रिम नाहीये हा. निसर्गामध्ये हा जर तुम्ही म्हटला तर रुबिया लॅन्सिओलाटा, रुबिया लॅन्सिओलाटा ह्या प्लांट मध्ये तो प्रेझेंट असतो. म्हणून दुसरं जे आहे ते असत्य आहे आणि पहिलं जे आहे ते सत्य आहे. म्हणजे इथं आन्सर काय होईल? ए ऑप्शन. इंडिगो ब्ल्यू हा नैसर्गिक आहे, हा काय होईल इथं तुमचा आन्सर होईल. पुढचा प्रश्न, सुक्रोज हे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास सम प्रमाणात कुठले मिश्रण मिळते? अपॉन हायड्रोलिसिस ऑफ द सुक्रोज विच ऑफ द फॉलोइंग इल्ड. सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं, सुक्रोज हा काय आहे? डायसॅकॅराइड म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? डायसॅकॅराइड. आता या सुक्रोजचं ऑप्शन तुम्हाला दिले, ग्लुकोज रायबोज, फ्रुक्टोज रायबोज, ग्लुकोज फ्रुक्टोज लॅक्टोज माल्टोज. ह्याचं जर सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिस म्हणजे काय? हायड्रो म्हणजे पाणी, पाण्यासोबत त्याचा संयोग घडून आणला तर त्याचं रूपांतर कशात होते असं विचारलेलं आहे. तर डायसॅकॅराइडचे आपल्याला माहित पाहिजे की डायसॅकॅराइड, डाय म्हटलेले म्हणजे एका ह्याच्यापासून 2 तयार होतात. ट्राय जर असलं तर एका ह्याच्यापासून 3 तयार झाले असते, ठीक आहे. तर डायसॅकॅराइड म्हटले एका ह्याच्यापासून 2 मॉलिक्यूल तयार होतात. तर कशाचे तयार होतात या ठिकाणी? तर या ठिकाणी तयार होतात ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे. सुक्रोज पासून काय तयार होतात? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर सुक्रोजचं काय होतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतं. लॅक्टोज, ठीक आहे. सुक्रोज कुठं आहे? शुगर केन मध्ये सुक्रोज असतं बघा, ऊसाच्या रसामध्ये, ठीक आहे. गॅलॅक्टोज, लॅक्टोजचं काय जर हायड्रोलिसिस केलं सेम आता सांगितल्याप्रमाणे तर काय तयार होईल? गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज तयार होईल. हे नोट डाऊन करून ठेवा. गॅलॅक्टोज आणि हे विचारले तर पुढे हे पण विचारू शकता, ठीक आहे. लॅक्टोज म्हणजे काय? मिल्क शुगर म्हणतो त्याला आपण. मिल्क शुगर, मिल्क मध्ये असतं, काय म्हणतो त्याला? मिल्क शुगर म्हणतो लॅक्टोजला. माल्टोज, माल्ट, ओके, माल्ट मध्ये असतं म्हणजे जे कडधान्य वगैरेला जे स्टोअर केलेलं असतं, जे दारू तयार करण्यासाठी ड्रिंक, ते माल्ट वापरतात, ठीक आहे. सडवलेलं असतं त्याला, त्याच्यामध्ये ग्लुकोज आणि माल्टोजचं काय तयार होतं? ग्लुकोज आणि ग्लुकोज तयार होत असतं. हे 3 लक्षात ठेवा. डायसॅकॅराइडचे काय काय तयार होतात ते. पुढे आहे सिमेंट निर्मितीमध्ये खालीलपैकी कुठल्या घटकाचा वापर झालेला असतो किंवा घटक झालेले असतात, ठीक आहे. आता बघा इथं काय केलेलं आहे? सगळेच घटक दिलेले आहेत पण त्याचे तुम्हाला केमिकल फॉर्म माहिती पाहिजे. काय माहित पाहिजे तुम्हाला? केमिकल फॉर्म माहित पाहिजे, तरच तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. केमिकल फॉर्म्युला त्याचं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर बघितलं सिमेंट निर्मितीमध्ये काय होतं, तर सिमेंट निर्मितीमध्ये कॅल्शियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम यांचा वापर होतो ह्या पर्यायानुसार. पण त्याच्या व्यतिरिक्त सिमेंट निर्मितीमध्ये आयर्न ऑक्साईड, नंतर मॅग्नेसा, सोडा, पोटॅश ह्याचा पण वापर होतो. तर लाईम जे आहे, सोडा लाईम, CaO हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग CaO कुठे ऑप्शन मध्ये बघा, आता इथं पण CaO आहे, इथं पण CaO आहे, या ठिकाणी नाही आणि या ठिकाणी, तिन्ही मध्ये पण CaO आहे म्हणजे लाईम आहे. नंबर 2 सिमेंट निर्मितीमध्ये असतं सिलिका, SiO2, इथं पण SiO2 आहे आणि इथं पण SiO2 आहे. म्हणजे हे राहिलं 1 आणि 4 पर्याय. त्याच्यानंतर सिमेंट निर्मितीमध्ये अल्युमिना, Al2O3 हा फॉर्म्युला त्याचा, Al2O3. मग AlCl3 म्हणजे हे बाद झालं, Al2O3 म्हणजे 1 नंबरचा पर्याय. बाकी मग आयर्न ऑक्साईड Fe2O3, मॅग्नेसा Mgp, सोडा किंवा पोटॅश Na2O प्लस K2O, ठीक आहे. तर मग इथं ऑप्शन काय तुमचा? 1 नंबरचा काय पर्याय ऑप्शन आहे. तर तुम्हाला एक करावं लागेल की केमिकल नेचर पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बेसिक टेक्स्टबुकचा वापर करा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतात. जास्त करून NCERT आणि स्टेट बोर्ड प्री एक्झाम साठी NCERT आणि स्टेट बोर्ड आणि आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी रेफर केलं पाहिजे विकिपीडिया किंवा इंटरनेट. ओके, इंटरनेट किंवा विकिपीडिया मस्ट आहे. तुमचे सगळे पॉइंट्सला एकदा टाकून बघायला, रेफर करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणते मिश्रण नाही? पाणी, हवा, माती, खडू
तो मिश्रण कोणतं नाहीये तुम्हाला माहिती आहे. हवा जे आहे ऑप्शन तुम्ही बघितले तुम्ही लगेच पटापट कमेंट करायला लागायचे. तुम्हाला माहिती आहे की मिश्रण कोणतं नाहीये. हवा जी आहे ती वेगवेगळ्या गॅसचं मिश्रण असते. माती पण काय असते ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक वेगवेगळे पदार्थ मातीमध्ये असतात. हवा असते मॉइश्चर असतं ते पण पदार्थ असतात. चाल्क ठीक आहे चाल्क म्हणजे लाईम स्टोन खडू म्हणून आपण त्याला त्याच्या ते पण वेगवेगळ्या ह्याचं मिश्रण आहे. मग इथं काय मिश्रण कोणतं नाहीये तर या ठिकाणी पाणी हे फक्त H2O त्याला वेगळं काही त्याचं मिश्रण नसतं त्याच्यामध्ये फक्त पाणी असतं. हे मिक्सर नाही म्हणताय ठीक आहे. बघा या ठिकाणी हवेचे दिले तर हवेमध्ये काय असतं नायट्रोजन ऑक्सिजन अदर गॅसेस. नायट्रोजन 78% असतात ठीक आहे. ऑक्सिजन 21% आणि अदर गॅसेस 1% कमी. ऑर्गॉन 1% कमी. कार्बन डायऑक्साईड 0.04% कार्बन डायऑक्साईड. हे झालं हवेचं कंपोजिशन. मातीमध्ये काय असतं बघा इनऑर्गॅनिक मॅटर असतो 40 ते 45%. ऑर्गॅनिक मॅटर ह्युमस असतं 5%. पाणी असतं 25% मातीमध्ये आणि हवा असते जवळपास 25%. हे काय सॉइल मध्ये असतं ठीक. हे कॅल्शियम कार्बोनेट असतं. चाल्क मध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं आणि प्लांटचे पण वेगवेगळे एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये मिक्सचर मध्ये असतात. पुढचा प्रश्न आहे नायट्रोजनचे स्थितीकरण. नायट्रोजन फिक्सेशन काय म्हणतात त्याला नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन करायचंय म्हणजे निसर्गातला नायट्रोजन वापरायचा आहे आणि त्याचं रूपांतर कशात करायचंय नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये करायचं म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करायचंय. तर नायट्रोजन फिक्सेशन करायचं असेल तर नायट्रोजिनेज फेरॉक्सिडेज एटीपेज एरोबिक कंडिशन कशाचा या ठिकाणी उपयोग आहे कोणत्या घटक गरजेचे आहेत असं विचारलेलं आहे. तर 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. सगळेच आहेत ABC आहे का काय आहे. तर लक्षात घ्या पहिले तुम्हाला ही प्रक्रिया समजून घ्यावं लागेल. आन्सर तुम्ही पहिले कमेंट करा माहित असेल तर ठीक आहे. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय या ठिकाणी नायट्रोजनचं अमोनियात रूपांतर करायचंय. सगळ्यात महत्वाचं नायट्रोजनचं जर अमोनियामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला पहिला एन्झाईम लागतो नायट्रोजिनेज. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनचं अमोनियात रूपांतर करायचंय पहिला लागतो आपल्याला नायट्रोजिनेज ठीक आहे. नंतर या ठिकाणी जे इलेक्ट्रॉनचं वहन होत असतं ते इलेक्ट्रॉनच्या वहनासाठी आपल्याला एन्झाईम लागतो फेरॉक्सिडिन. कशाला इलेक्ट्रॉनच्या वहनला लागतो आपल्याला फेरॉक्सिडिन. आणि हे जे ट्रान्सफर करायचे त्याच्यासाठी एनर्जी लागत असते म्हणजे एटीपी लागतो ठीक आहे. आता लक्षात घ्या एरोबिक कंडिशन म्हणजे ऑक्सिजन लागतो का तर नाही लागत. जर ऑक्सिजन असेल तर हा नायट्रोजिनेज जो आहे तो पूर्णपणे ब्रेकडाऊन होत असतो नष्ट होत असतो म्हणून ऑक्सिजन नसतो तिथं अनएरोबिक कंडिशन असते ठीक आहे. म्हणजे 4 पर्याय नाहीये म्हणजे ABC पर्याय आहे. तर ABC पर्याय कुठे आहे मग ठीक आहे ऑप्शन 2 मध्ये ABC पर्याय आहे. बघा या ठिकाणी परत एक्सप्लेन केलेलं आहे. नायट्रोजनचा अमोनियात करायचं तर नायट्रोजिनेस लागतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम साठी फेरॉक्सिडिन लागतो. त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केले जातात त्याच्यासाठी आणि एनर्जी लागते आणि O2 तिथं ऍब्सेंट असतो कारण O2 मुळे नायट्रोजिनेस किंवा डिग्रेडेशन होऊ शकतं तिथं म्हणून O2 ऍब्सेंट असतो. अनएरोबिक कंडिशन असते ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे डीएनए मधला प्रश्न आहे ठीक आहे. डीएनए मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ऍसिड सोबत ठीक आहे थायमिन कोणासोबत पेअर करत असतो म्हणजे थायमिन आणि कोण. आता लक्षात घ्या ही जे नायट्रोजन बेस म्हणून आपण यांना काय म्हणायचं नायट्रोजन बेसिस आयडेनिन सायटोसिन ग्वानिन थायमिन. आणि थायमिनच्या ठिकाणी आरएनए मध्ये काय असतो आरएनए मध्ये असतो युरॅसिल. काय असतो आरएनए मध्ये युरॅसिल. कुठं असतो आरएनए मध्ये जो असतो तो काय असतो युरॅसिल असतो. तर या ठिकाणी विचारले की कोणाची जोडी कोणासोबत आहे तर तुम्हाला माहित आहे हे तुम्ही कमेंट करू शकता आन्सर माहित असेल तर. ठीक आहे आन्सर कमेंट करू शकता आधी. तर कुणासोबत जोडी फॉर्म होते थायमिनची जोडी कुणासोबत फॉर्म होते आन्सर कमेंट करा. थायमिनची जोडी कुणासोबत होते
ऍडेनिन सोबत. तर लक्षात घ्या डीएनए मध्ये या ठिकाणी काय होत असतं, ऍडेनिन काय होतं डीएनए मध्ये, ऍडेनिन हा थायमिन सोबत, ठीक आहे, ऍडेनिन हा थायमिन सोबत बाइंड होत असतो 2 हायड्रोजन बॉन्डनी, आणि सायटोसिन हा ग्वानिन सोबत बाइंड होत असतो 3 हायड्रोजन बॉन्डनी. ही पेअर कुठं असते, आपल्या डीएनए मध्ये असते. ठीक आहे, लक्षात ठेवा ही पेअर कुठं असते, डीएनए मध्ये ही पेअर असते. आणि या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतलं आरएनए मध्ये काय असतं, तर आरएनए मध्ये सायटोसिन, ठीक आहे, सायटोसिन ग्वानिन सोबत असतो आणि ऍडेनिन युरॅसिल सोबत असतो. म्हणजे थायमिन इथं नसतो. परीक्षेत असा बी प्रश्न येऊ शकतो की डीएनए मध्ये काय ऍब्सेंट असतं, तर थायमिन डीएनए मध्ये ऍब्सेंट असतो, सॉरी आरएनए काय ऍब्सेंट असतं, तर थायमिन ऍब्सेंट असतं. डीएनए मध्ये थायमिन असतं ऍडेनिन सोबत, आरएनए मध्ये थायमिनच्या ठिकाणी युरॅसिल असतं, रिप्लेस होतं. असा बी प्रश्न येऊ शकतो की कोण कोणाला रिप्लेस करतं, तर थायमिनच्या ठिकाणी युरॅसिल आरएनए मध्ये असतं, डीएनए थायमिन असतं. ठीक आहे, हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुढचा आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्वाचे कार्य आहे. बघा प्रोटीन तयार करण्यासाठी, प्रोटीन तयार कुठं होतं, आपल्या सेलमध्ये रायबोझोम नावाचा पार्ट आहे. ठीक आहे, तिथं प्रोटीन काय होत असतं, तयार होत असतं. तर प्रोटीन तयार होण्यासाठी एमआरएनए, डीआरएनए, आयआरएनए, आरआरएनए महत्वाचा रोल. आता लक्षात घ्या हे आयआरएनएचा काही संबंध नाहीये, एम टी आणि आर हे तिन्हीचा रोल आहे, पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा आहे असं विचारलेलं आहे कंपॅरेटिव्हली. ठीक आहे, तर पर्याय आहे, तुम्हाला सर आधी तुम्हाला माहित असेल तर पहिले कमेंट करा, नंतर आपण त्याच्यावरती डिस्कस करूया काय आन्सर मग काय असेल. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट कोण आहे असं विचारले आहेत तर सगळेच. ठीक आहे, एमआरएनए सगळ्यात इम्पॉर्टंट काय, एमआरएनए. तर बघा या ठिकाणी एमआरएनए काय करतो, प्रोव्हाइड द टेम्पलेट और कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन. जी जनुकीय माहिती आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जी असते जनुकी, ती मॅसेंजर, एम म्हणजे काय, मॅसेज देणं, प्रोटीन सिंथेसिस करायचंय, ही सगळ्यात प्रायमरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाची प्रोसेस ही आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचा रोल ह्याचा आहे. वापर सगळ्यांचा होतो, एमआरएनए, टीआरएनए, आरएनए तिन्हीचा वापर प्रोटीन सिंथेसिस मध्ये होतो. सगळ्यात महत्वाचा काय असतो, एमआरएनए असतो, जो की जनुकीय माहिती देतो की बाबा तयार करायचे प्रोटीन. दुसरं जे अमायनो ऍसिड असतात या प्रोटीन मध्ये काय असतात, अमायनो ऍसिड. ते अमायनो ऍसिड जे आहेत ते ट्रान्सफर करायचं काम करतो ट्री आरएनए, म्हणून त्याला ट्रान्सफर आरएनए म्हणते. ट्री आरएनए म्हणजे काय, ट्रान्सफर आरएनए त्याला म्हटले. आणि आरआरएनए म्हणजे काय, हा काय करतो, रायबोसोमल आरएनए म्हणून त्याला आपण, हा असोसिएशन करतो, एकत्रीकरण, चेनला मिक्स करणं, एकत्रीकरण करायचं बघतो. ठीक आहे, तर या ठिकाणी त्याची प्रोसेस दिलेली आहे. ठीक आहे, तर इथं ट्रान्सक्रिप्शन होत असतं, ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन, आणि एमआरएनए काय करतो, मेसेज ट्रान्सफर करत असतो. ठीक आहे, म्हणून सगळ्यात महत्वाचा रोल काय म्हटलेला इथं, एमआरएनएचा रोल सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2014चा या ठिकाणी सगळा पेपर जो आहे, सगळे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन. होप यू सो तुम्हाला लेक्चर आवडला असेल, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा. ठीक आहे, अजून तुम्हाला काय काय गोष्टी लागतात त्या सांगा, काही स्पेसिफिक टॉपिक समजले नसतील सांगा, ते परत मी एक्सप्लेन करेन. धन्यवाद.